ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य द सिम्बॉल ऑफ नॉलेज या भारत देशाचे भारत भाग्य विधाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या दोन्ही गुरु शिष्यांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। मला यायला उशीर झाला कारण कार्यक्रमामध्ये होतो। कार्यक्रम तुमच्यासारखा जो भरगच होता आणि तो सोडून येणं शक्य नव्हतं, त्याच्यामुळे तो मला यायला उशीर झाला। त्यामुळे तुमच्या सर्वांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो। अखिल विश्वाला शांतीचा आणि या भारत देशाला क्रांतीचा संदेश देणारे सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, ज्या मातेच्या कुशीमध्ये या स्वातंत्र्याचं या स्वराज्याचं लाडकं स्वप्न घडलं आणि वाढलं, ती जगातील आदर्श माता मा जिजाऊ, ज्यांनी आईच्या स्वप्नातील स्वराज्य सत्यात उतरवलं आणि इथल्या रयतेला 12 बलुतेदारांना सोबत घेऊन बहुजनांचं स्वराज्य निर्माण केलं, ते बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजीराजे संत तुकाराम महाराज, ज्या महापुरुषांनी आपल्या सगळ्या सुखाचा त्याग देऊन तुमच्या आमच्यासाठी विद्येची दारं खुली केली, त्यामध्ये त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रपिता क्रांतीबा ज्योतिराव फुले यांनी आपल्या सगळ्या सुखांचा त्याग देऊन तुमच्या आमच्यासाठी शिक्षणाची दारं खुली केली, ते महापुरुष राष्ट्रपिता क्रांतीबा ज्योतिबा फुले, माता सावित्री, राजर्षी शाहूराजे, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सोबत तोलामोलाची साथ देणारी, फाटक्या लुगड्यात नांदून आजच्या नवऱ्यांना नटवणारी माता रमाई, माता भीमाई, ज्या रामजी बाबांना सुभेदार असताना सुद्धा हमालीसारख्या कामं त्यांना करावी लागली, परंतु ती करून सुद्धा आपल्या पुत्राला त्यांनी शिकवलं आणि घडवलं, असे जगातील आदर्श पिता रामजी बाबा, सर्वच महापुरुष महानायिका, त्यांच्या कार्यांना सिद्धांतांना सर्वप्रथम अभिवादन। तुमच्या गावच्या जयंती कमिटीचं, माऊलीचं आणि सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। जयंतीच्या कमिटीच्या मागे किती कामं असतात हे मला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे, कारण जयंतीची कमिटी जेव्हा माऊली निवडायची असते आणि जयंती कमिटीची मीटिंग जेव्हा बसली जाते, तेव्हा पहिला प्रश्न असते, अध्यक्ष कोणाला बी करा, पट्टी किती बी लावा, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही, आमचं म्हणणं एकच आहे, काय पाहिजे, बरोबर आहे। कसं पटकन उत्तर देतात पोरं, आमचं म्हणणं एकच आहे की आम्हाला बाकी काही घेणं देणं नाही, आम्हाला किती टॉप येतं ते सांगा, किती बेस येतं आम्हाला ते पाहिजे, आम्हाला बाकी काही घेणं देणं नाही। म्हणजे इथून आणि मग त्या जयंती कमिटीमध्ये जे आले ते अध्यक्ष उपाध्यक्ष सगळी कमिटी निवडली जाते, पण जेव्हा हे डीजे लावायचा प्रश्न येते तेव्हा ती कमिटी पेचात पडते। पोलीस स्टेशनला गेलं, पोलीसवाले सांगतात पारंपरिक वाद्य म्हणजे काय, बँड बाजा कॅसिओ विशिओ जे आहे ते लावून मिरवणूक काढायची। इकडे सगळ्या समाजाचा पोरांचा रेट असते की आम्हाला डीजे पाहिजे, ते दोघं बिचारे कात्रीत सापडतात, तिकडं प्रशासन इकडं समाज। मग दुसरे काय म्हणतात, तुला जर लावायचं नव्हतं तुला कोण अध्यक्ष होय म्हणलं होतं, तू काय झालास। म्हणजे एवढ्या पेचामध्ये ती जयंती कमिटी असते, कारण मी खूप जवळून बघतो, खूप प्रकरणांमध्ये पोलीस स्टेशनला जातो। तुम्ही जर बघितलं असेल तर या डीजेमुळे मागच्या 5 वर्षामध्ये मानवत तालुक्यामध्ये 250 पोरांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, 250 मुलांवर, जी जयंती कमिटीमध्ये आहेत। म्हणजे बघा, इथून पुढे असं होईल की भविष्यामध्ये जर गुन्हे दाखल व्हायले तर मायबाप सुद्धा घरातून सांगतील की मीटिंगला चाललास पण अध्यक्षांच्या कमिटीत जायचं नाही, आणि पोरं सुद्धा होणार नाहीत। म्हणजे बघा जयंतीचं भवितव्य येणाऱ्या काळात काय असेल, है ना। शिकणाऱ्या मुलांवर जर एक गुन्हा दाखल झाला तर कोणताही असू द्या, त्याचं कॅरेक्टरमध्ये त्याचं चारित्र्य खराब होते, त्याला एक कॅरेक्टर क्लिअरन्स सर्टिफिकेट पोलिसांचं लागतंय, ते भेटत नाही, त्याच्यावर लिहून येते की याच्यावर गुन्हा दाखल आहे, आणि ज्या विद्यार्थ्यावर, ज्या मुलावर, ज्या तरुणावर तो गुन्हा दाखल असेल तो कोणत्याच सरकारी नोकरीला पात्र होत नाही। सरकारी नोकरी सोडून द्या, तुमच्या गावातले काही पोरं जर मुंबई पुण्याला कामाला गेले असतील आणि खाजगी कंपनीत जर काम करत असतील तर त्याला सुद्धा दर 2 वर्षाला कॅरेक्टर सर्टिफिकेट तिथे कंपनीला द्यावं लागते। म्हणून सगळ्या तरुणांना विनंती की आपण जर शिकत असू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर आम्ही असं म्हणत असू की बाबासाहेब आंबेडकर आमचा बाप आहे, जर बाबासाहेब आंबेडकर आमचा बाप असेल, तुमच्या नाचण्याला माझा बिलकुल विरोध नाही, मी पण जयंतीत नाचतो। माझं म्हणणं काय, वर्षात 365 दिवस आहेत, किती, 365 दिवसाचं वर्ष आहे,
364 दिवस वाचायचं आणि 1 दिवस बेभान होऊन नाचायचं. म्हणजे त्याच्यात कुठलंच काय नाही, बिंदास नाचायचं. पण त्याची पूर्वअट काय की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना आमचा बाप मानतो ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातला एकमेव माणूस आहे मित्र हो ज्यानं पुस्तकासाठी घर बांधलेलं आहे. कधी मुंबईला गेले तर चैत्यभूमीच्या तिथं समोर जा, राजगृह नावाचं घर आहे. कोणी ते बाबांना हात वर केलाय त्यानं बघितलं असेल. 60,000 पुस्तकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्सनल लायब्ररीमध्ये आहेत. म्हणजे स्वतःची ओन लायब्ररी, जगातली सगळ्यात मोठी व्यक्तिगत लायब्ररी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आणि पुस्तकासाठी घर बांधले त्यांनी. जर आम्ही त्यांना विचारांचे वारसदार आम्ही त्यांचे आहोत असं म्हणत असू तर आम्ही किमान पुस्तकं वाचायला तरी सुरुवात केली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, ज्योतिराव फुलेंची असेल, शाहूराजांची असेल, शिवाजी महाराजांची असेल, संभाजी महाराजांची असेल, जिजाऊची असेल, रमाईची असेल, भीमाईची असेल, या जयंत्यापुरते सोहळे नको. वेगवेगळे लोक बोलवायचे, त्याला बोलायला लावायचं, आपण ऐकायचं, आम्ही बोलायचं, तुम्ही टाळ्या वाजवायच्या, आम्ही बी खुश. लोक लय टाळ्या वाजवायलेत, तुम्ही बी खुश, आम्हाला लय भारी सांगायलेत. आम्ही इकडे जायचं, तुम्ही तुमच्या घरी जायचं ना आपण काय ऐकलं ना आपल्याला काय करायचं हे सगळं विसरून जायचं. असं जर होत असेल तर आपल्या वागण्याचा आपण विचार केला पाहिजे की आपण काय करतोय, आपण कुठे जात आहोत, आपल्याला काय करायचे. मित्र, येणारा काळ हा खूप अवघड असणार आहे. डॉक्टर आज तुम्ही रक्तदान शिबिर घेतलंय, किती जणांना रक्तदान केलं? यानं केलं, छान, म्हणजे कौतुक आहे. पण रक्तदान काय, मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मुंबईला कॉलेजमध्ये शिकायला होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तकं पाहिजे होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पुस्तकं घ्यायला पैसे नव्हते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे वडील आहेत रामजी सुभेदार, ते रिटायर्ड सुभेदार होते मिलिटरीमध्ये. पैसेच नाहीत, काय करायचं. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी स्वतःच्या शरीरातलं रक्त विकलं होतं. रक्त कशासाठी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तकं घेऊन देण्यासाठी. म्हणजे किती त्याग असेल त्या बापाचा, है ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही बाप म्हणतो, परंतु त्या बापाच्या बापानं शरीरातलं रक्त विकलं पुस्तकं लेकराला घेऊन देण्यासाठी. किती विश्वास असेल की माझ्या शरीरातलं रक्त मी विकतोय आणि माझ्या लेकराला पुस्तकं देतोय. मी घेऊन दिलेली पुस्तकं माझं लेकरू वाचणार आहे हा विश्वास त्या बापाच्या मनात असेल, तेव्हा स्वतःचं रक्त विकण्याचं काम बाप करू शकतो. रामजी बाबासारखा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकू शकले. कोणत्याही परिस्थितीमध्ये रामजी बाबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साथ सोडली नाही. मित्र, आज बघा, आज बाप जर घरात आला तर पोरग बाहेर जाते आणि पोरग घरात आलं तर बाप बाहेर जाते. असं कुठं चित्र आहे का की बाप लेक दोघं जण सोबत बसून एखाद्या विषयावर चर्चा करायला किंवा बाप एखादं सांगायला आणि पोरग त्याचं ऐकायला? असं आहे उदाहरण आजी तुमच्या गावात आहे? पोंडूळचे लोक चांगले तिथं असेल, इथं घराघरात असं वातावरण असेल की बाप लेक सोबत बसून एखाद्या चांगल्या विषयावर चर्चा करत असतील, है ना. म्हणून आज कुठंतरी लेकरांना ते संस्कार सुद्धा देण्याची गरज आहे. आपण नुसतं जयंत्या करतोय आणि बेंबीच्या देठापासून एकच म्हणतोय, बोलो बोलो बस, जोर से बोलो. आपण हा कार्यक्रम लावला बेंबीच्या देठापासून. एक दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार आपण करतो. मित्र हो, जय जयकार केला पाहिजे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर नाही घ्यायचं. डोक्यावर घ्यायचं नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यात घ्यायचं. डोक्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या डोक्यात कधी जातील? जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करू, जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकू, तेव्हा कुठंतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या डोक्यात जातील. आणि ज्या माणसाच्या डोक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतात तो माणूस दुनियाच्या कोणत्याच ताकदीला भेट नाही बघा. तो कुणाच्या बापाला भेट नाही. ते कायदा असू द्या, लॉ अँड ऑर्डर असू द्या, सामाजिक जीवन असू द्या, राजकीय जीवन असू द्या, ते कुठं बी जाऊ द्या, तो माणूस सगळ्यापेक्षा वेगळाच असतो. तो कुणाला भीत नाही ज्याच्या डोक्यात आंबेडकर असतात तो. परंतु त्याच्यासाठी काय पाहिजे की आंबेडकर हे आमच्या डोक्यात पाहिजे, डोक्यावर नाही पाहिजे. मित्र, तरुण मित्रांना माझे एक म्हणजे प्रत्येक जयंतीमध्ये मी सगळ्या महापुरुषांच्या जयंतीला मी फिरत असतो. तुमच्या गावामध्ये मी गेल्या वर्षी छत्रपती संभाजीराजांच्या जयंतीला सुद्धा आलो होतो. प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीला मी महाराष्ट्रभर फिरतो.
माझं तरुणांना एक आव्हान आहे, एक विनंती आहे की ज्याच्या गौऱ्या मसनात गेल्यात ना त्याला बदलायच्या भानगडीत पडायचंच नाही. त्याला जिकडं जायचं तिकडं जाऊ द्या, त्याला मरियाला जायचं जाऊ द्या, त्याला मुसुबाला जायचं ना जाऊ द्या, त्याला चंद्रपूरला जायचं का जाऊ द्या. ज्याच्या गौऱ्या मसनात गेल्या त्याला बदलायच्या भानगडीतच पडायचं नाही, कारण ते आता बदलणार आहेत का. आता समजा एखादी मथारी मरायला आली, ती मरुस्तर चंद्रपूरला गेली, तुम्ही आता तिला ह्या वर्षी म्हणले की नाही तू आता जायचंच नाही, ती म्हणते बापा आता एवढंच वरीस राहिलं म्हणजे एवढ्याच बार जायचं है ना. त्याच्यामुळे त्याच्या भानगडीत नाही पडायचं. जी तरुण पिढी आहे तिनं मात्र त्याचं अनुकरण बिलकुल करायचं नाही. त्यांना आपला मार्ग निवडायचा आहे, त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि महापुरुषांच्या विचाराचा मार्ग निवडायचा आणि त्यांनी त्यांच्या मार्गाने जायचं. तरुणांनी जयंतीच्या निमित्तानं जसं आज तुम्ही रक्तदानाचा संकल्प केला, सकाळी वक्तृत्व स्पर्धा घेतली सर बरोबर, तुम्ही ह्या ज्या स्पर्धा घेतल्या याच्यात मुलांना पुस्तकं भेट दिली, खरंच तुमचं सगळ्या गावकऱ्यांचं तुमच्या जयंती कमिटीचं मनापासून अभिनंदनास पात्र आहेत तुम्ही सगळेजण. तुम्ही एक छान उपक्रम केला, असे उपक्रम जयंतीमधून व्हायला पाहिजे. आज तुम्ही रक्तदानाचा कार्यक्रम घेतला मित्रांनो, आज जसं तुम्ही रक्तदानाचा संकल्प केला तसं आजपासून आपण एक संकल्प करूया. जी मुलं शाळा कॉलेजमध्ये शिकतात त्या मुलांनी किमान एक संकल्प केला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मी आज मनसोक्त नाचणार. आज जयंती आहे पोंडूरमध्ये, आजच्या जयंतीत मी मनसोक्त नाचणार, परंतु उद्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, कोणताही महापुरुष असेल, यांच्या विचाराचे किमान 5 पानं तरी रोज वाचणार. आता रोज 5 पानं वाचणार का Dream11 वर सट्टा लावणार. आता ते ठरवावं लागेल ना आपल्याला, म्हणजे काहीतरी ठरवल्याशिवाय काहीतरी करता येणार आहे का, करता येणार नाही ना. आता Dream11 वर सट्टा लावायचा का, Amazon Prime वर नवीन आलेली वेब सिरीज बघायची का, अजून एखादा कोणता शो बघायचा का, एखाद्याला व्हॉट्सअपला चॅटिंग करायची, फेसबुक करायची, इंस्टाग्रामच्या रील बनवायचं. कामं थोडे नाही भाऊ तुमच्या मागे भयंकर काम आहे. तुमच्या एवढ्या कामाचा व्याप मी तर म्हणतो कुणालाच नाही. किती ते डुडल हँडल करायचे तुम्हाला, इंस्टाग्राम करायचं, फेसबुक करायचं, ट्विटर करायचं आहे ना, त्याच्यानंतर व्हॉट्सअप आहे, पुन्हा ते काय ते स्नॅपचॅट आहे, अजून ते Dream11 आहे. म्हणजे इतकं भयंकर आहे ना, ते सगळं बघायचं. कोण कवा हाय केलंय, किती जणांना बघितलंय, कमेंट काय दिली, रिप्लाय काय आलाय, म्हणजे काम थोडे काय. इतकं लक्ष देणं मजा काय, दिमागाचं दही व्हायचं काम आहे. त्याच्यातून आपण फक्त एक संकल्प आपल्याला करायचा की किमान 5 पानं वाचूया. ज्याला 5 शक्य होणार नाही त्यानं 10 किती, ज्याला 5 होणार नाही त्याने एकापासून सुरुवात. थँक्यू सर. 5 शक्य होणार नाही त्याने किमान एकापासून तरी सुरुवात करूया. म्हणजे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरं अभिवादन असेल की यार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाचनासाठी आयुष्य वेचलं, म्हणून आपण त्यांचे जर वारसदार असू तर आपण स्वतः किती वाचतो. पुढच्या वर्षी तुम्ही अभिमानानं सांगू शकाल, तुम्ही एक जरी पान रोज वाचलं तर एका वर्षाचे किती पानं होतील तुमचे, 365 पानं तुमच्या पुढच्या जयंतीला वाचून झालेली असतील बाबासाहेबांविषयी. मग आमच्यासारख्या कोणाला बोलवायची गरज आहे का तुम्हाला. तेवढं वाचलं तुम्ही बोलताल ना, तुम्ही लोकांना सांगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहेत म्हणून वाचायचे. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो त्याग दिला ना, तो त्याग जगातल्या कुठल्या महापुरुषांना दिला नाही, कुठल्याच नाही दिला. तुम्हाला मी काही प्रश्न विचारतो, आपण बोलूया. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलाचं नाव काय होतं, रामजी बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबाचं नाव काय होतं, मालोजी नाव होतं त्यांच्या आजोबाचं. आता तुम्ही इथं फोटो ठेवलाय, मधला फोटो कुणाचा आहे, इकडे ज्योतिराव फुले, मधला छत्रपती शिवाजी महाराजांचा. आता बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलाचं नाव काय, शहाजीराजे. आणि छत्रपती शिवाजी राजांच्या आजोबाचं नाव काय, मालोजी होते का नाही, मालोजी विठोजी वेरूळचे बरोबर. म्हणजे बघा, आता इकडे शिवाजी महाराज आहेत आणि इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. शिवाजी राजांच्या आज्याचं नाव मालोजी. बघा मी काय सांगितलं तुम्हाला, छत्रपती शिवाजी राजांच्या आजोबाचं नाव मालोजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबाचं नाव मालोजीच. छत्रपती शिवाजी राजांचे वडील सेनापती होते, माऊली बरोबर आहे, सेनापती.